Jacar Academy. ಹಲೋ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಗರ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಸೊ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಪಠ್ಯಾಧಾರಿತ ಆಕಲನ್ LBA ಅಂದರೆ ಲೆಸನ್ ಬೇಸ್ಡ್ ಅಸೆಸ್ಮೆಂಟ್ 2026ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ SSLC ತರಗತಿಯ ಅಥವಾ 10th ಕ್ಲಾಸ್ಗೆ संबंधिಸಿದಂತೆ तृतीय भाषा हिंदी का दूसरा पार्ट है हमारा कश्मीरी से. इस पार्ट के 25 अंकों का एक प्रश्न पत्र हम इस वीडियो के अंतर्गत देखेंगे. 25 ಅಂಕಗಳ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ನೋಡೋಣ. ಯಾವುದು ಪಾಠ ಅಂದ್ರೆ कश्मीरी से पाठ 2 कश्मीरी से. कुल अंक हैं 25, 20 जो हैं पठ्य आधारित हैं और 5 जो है FLN या फिर बुनियादी सामर्थ्य हिंदी के अंदर कह सकते हैं, क्योंकि मरुसिंचन इसके अंदर नहीं है तो इस कारण से. ಸೊ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನೋಡುವುದಾದರೆ ಕಠಿಣತೆ ಸ್ತರಕ್ಕೆ ದೃಷ್ಟಿ से ಅಂಕಬಾರ್ ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಕಠಿಣತೆಯ ಮಟ್ಟವನ್ನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ सरलಕ್ಕೆ 8 अंक 30% प्रश्न पूछे गए हैं. सामान्य या फिर साधारण के लिए 12 अंक पूछे गए हैं, 50% यह है. और कठिनता का स्तर अगर हम देखेंगे तो कुल मिलाकर 5 अंक है, 20% यहाँ से पूछा गया है. कुल मिलाकर 25 अंक हैं और 100% है. ಇದಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ ಕಠಿಣತೆಯ ಸ್ತರಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರಕಾರಕ್ಕೆ ದೃಷ್ಟಿ से ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಪ್ರಕಾರಗಳಿದಾವೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ 3 ಪಠ್ಯ ಆಧಾರಿತ ಕೇಳಿದೀವಿ, 5 FLN ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದೀವಿ. ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ 3 ಅಂಕಗಳು ಅಲ್ಲಿಂದ ಬರ್ತವೆ, FLN ಇಂದ 8 ಅಂಕಗಳು ಬರ್ತವೆ. ಈ 3 ಪ್ರಶ್ನೆ ಪಠ್ಯ ಆಧಾರಿತದಿಂದ 12% ಬಂದು FLN ಮುಖಾಂತರ 20% ಅನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಒಟ್ಟಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ 32% ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಅನುರೂಪ್ತ ಪ್ರಶ್ನೆಗಳು 3 ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಒಟ್ಟು ಅಂಕಗಳು 3, कुल मिलाकर 12% है. ती लघु उत्तर 1 अंक वाले प्रश्न 4 हैं, कुल मिलाकर 4 अंक हैं और यहाँ पर 16% हमें यहाँ पर आते हैं. उत्तर प्रश्नों की संख्या है 2 और कुल अंक है 4 और प्रतिशत है 16. लघु उत्तर 3 अंकों वाले अगर हम देखेंगे प्रश्नों की संख्या है 2 और कुल अंक 6 और प्रतिशत है 24. यहाँ पर 4 अंक का प्रश्न नहीं पूछा, 4 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನಾವಿಲ್ಲಿ ಕೇಳಿಲ್ಲ. ಏಕೆಂದ್ರೆ ಕಾಶ್ಮೀರ್ से ಪಾಠನ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಆಗಿ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಕೂಡ ಕೇಳುವಂತದ್ದಿದೆ. 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರೋ ಚಾನ್ಸಸ್ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕೂಡ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿಲ್ಲ. ಒಟ್ಟಿಗಾಗಿ ಒಟ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 19 ಹಾಗೂ ಒಟ್ಟು ಅಂಕಗಳು 25. प्रतिशतವನ್ನು ನೋಡೋದಾದ್ರೆ 100% प्रतिशतವನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಬಹುದು. सो बन्नी प्रश्न पत्रिका अत्ता सागोना. यस 10वीं कक्षा के लिए प्रश्न पत्रिका रहेगी और विषय हमारा तृतीय भाषा हिंदी और समय है 45 का और कुल अंक है 25. तो यहाँ पर जितने अंक आएंगे वहां पर आपको मिलने वाले हैं. ಇಲ್ಲಿ ಹೆಸರನ್ನ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ನೀಡಲಾಗಿದೆ. प्रश्न 1 है सही विकल्प चुनकर लिखिए. कुल यहाँ पर 3 प्रश्न ऐसे पूछेंगे. MCQ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. MCQ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಎಷ್ಟು 3 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. पहला अगर हम प्रश्न देखेंगे, प्रश्न 1 है खरीदना शब्द का विलोम रूप है ಅಂತ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ऑप्शन अ है लेना, ऑप्शन आ है मूल्य, ऑप्शन ई है पाना और ऑप्शन ई है बेचना. ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಪ್ರಶ್ನೆ 2 ನೋಡುವುದಾದರೆ रुपया शब्द का अन्य वचन है. रुपया शब्दದ ಇದು ಏಕವಚನ ಇದ್ರೆ ಬಹುವಚನ, ಬಹುವಚನ ಇದ್ರೆ ಏಕವಚನ ಶಬ್ದವನ್ನ ತಾವುಗಳು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಆಪ್ಷನ್ ಗಳಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. और आपके ऑप्शंस हैं ऑप्शन अ रुपये, ऑप्शन आ पैसा, ऑप्शन ई पैसे और ऑप्शन ई है रुपयों. जो सही उत्तर है आपको दिए गए स्थान पर लिखना है. ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕು. प्रश्न 3 है सुनना शब्द का प्रथम प्रेरणार्थक शब्द है. सुनना शब्दದ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಏನು ಎನ್ನುವಂತದನ್ನ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ऑप्शन अ है सुन, ऑप्शन आ है सुनाना, ऑप्शन ई है सुनवाना और ऑप्शन ई है सुने. जो सही उत्तर होगा आपको दिए गए स्थान पर लिखना है. मुख्य प्रश्न 2 देखेंगे. मुख्य प्रश्न 2 है अनुरूपता से संबंधित. कुल मिलाकर 3 प्रश्न यहाँ से भी पूछे गए हैं, 3 अंक हमें यहाँ से प्राप्त होंगे. प्रश्न 4 है कश्मीरी सेब बेचने वाला प्रकार से रेवड़ी बेचने वाला कैसा है, उसका उत्तर आपको दिए गए स्थान पर लिखना है. ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. प्रश्न 5 है नागपुर संतरा कश्मीर डैश डैश डैश. जो सही उत्तर है आपको ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. प्रश्न 6 है मातृभूमि भगवती चरण वर्मा कश्मीरी सेब. तो इस पाठ के लेखक का नाम आपको यहाँ पर दिए गए स्थान पर लिखना है. मुख्य प्रश्न 3 देखेंगे. एक वाक्य में उत्तर लिखिए. कुल मिलाकर 4 प्रश्न पूछे गए हैं, 4 अंक यहाँ से भी आते हैं. प्रश्न 7 है गाजर को कहाँ स्थान मिलने लगा है. तो इसका उत्तर आपको यहाँ पर दिए गए स्थान के अंदर लिखना है. प्रश्न 8 है रोज एक सेब खाने से किनकी जरूरत नहीं होगी ಎನ್ನುವಂತದನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ. इसका सही उत्तर आपको दिए गए स्थान पर लिखना है. प्रश्न 9 ನೋಡುವುದಾದರೆ ಲೇಖಕ್ ಚೀಜೆ ಖರೀದನೆ ಕಹಾ ಗಯೆ ತೆ ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಪ್ರಶ್ನೆ 10 है
सेब स्वाद में किससे बढ़कर नहीं है ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ। जो सही उत्तर होगा आपको यहाँ पर दिए गए स्थान पर लिखना है। इसी प्रकार से मुख्य प्रश्न 4 देखेंगे, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। 2 प्रश्न पूछे गए हैं, कुल मिलाकर 4 अंक यहाँ से भी बच्चों आपको आते हैं। प्रश्न 11 है, आजकल शिक्षित समाज में किसके बारे में विचार किया जाने लगा है ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। यहाँ पर दिए गए स्थान पर आपको लिखना है। प्रश्न 12 है, दुकानदार ने लेखक से क्या कहा ಎನ್ನುವಂತದ್ದು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನ ಮಕ್ಕಳು ತಾವುಗಳು ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। मुख्य प्रश्न 5 है, 3-4 वाक्यों में उत्तर लिखिए। कुल 2 प्रश्न हैं, 3 अंकों के लिए कुल मिलाकर 6 अंक आपको यहाँ से आएंगे। प्रश्न 13 है, प्रेमचंद के अनुसार फल और सब्जियों का क्या महत्व है। तो ಬಹಳಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಕಠಿಣವಾಗಿರುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ 5 ಅಂಕಗಳು ಕಠಿಣತೆ ಮಟ್ಟದಿಂದ ಕೇಳಲಾಗಿತ್ತು। ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಬರೆದ್ರೆ ಈ ಆನ್ಸರ್ ನಿಮಗೆ ಸಿಗತ್ತೆ। ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ गाजर, सेब, आम और टमाटर के बारे में जो जो महत्व पाठ के अंदर दिया गया है उसको आपको यहाँ पर लिखना है। प्रश्न 14 है, कश्मीरी से पाठ से क्या सीख मिलती है ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। 3 ಅಂಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕು। ಸೊ ಇಷ್ಟಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳು 20 ಅಂಕಗಳದು। ಇದು ಪಠ್ಯ ಆಧಾರಿತವಾಗಿರುವಂತದ್ದು, ಪಠ್ಯ आधारित। अब हम देखेंगे हिंदी के अंदर मरु सिंचना नहीं है तो FLN भी अगर हम इसको कह सकते हैं, या फिर बुनियादी सामर्थ्यों के आधार पर भी बुनियादी जो हमारे अंश हैं कक्षा आधारित वो भी हम इसको कह सकते हैं। तो यहाँ पर भाग 2 के अंदर कुल मिलाकर 5 अंकों के प्रश्न आपको आएंगे। निर्देशानुसार निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। कुल 5 प्रश्न पूछे गए हैं, कुल मिलाकर 5 अंक आएंगे। प्रश्न 1 है, निम्नलिखित में से बेमेल शब्द पहचानिए। बेमेल ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ಗುಂಪಿಗೆ ಸೇರದ ಪದವನ್ನ, ಗುಂಪಿಗೆ ಸೇರದೇ ಇರುವಂತಹ ಪದವನ್ನ ತಾವುಗಳು ತೆಗಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। सेब, आम, अनार और बरगद। तो इसके अंदर से जो बेमेल शब्द होगा उसको आपको लिखना है। ऑप्शन अ है सेब, ऑप्शन आ है आम, ऑप्शन ई है अनार और ऑप्शन ई है बरगद। जो सही उत्तर होगा आपको दिए गए स्थान पर लिखना है, ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। प्रश्न 2 है, लेखक शब्द के अंतिम अक्षर से बनने वाला शब्द है। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕ್ ಎನ್ನುವಂತ ಶಬ್ದವನ್ನ ಏನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕ ದಿಂದ ಕೊನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕ ದಿಂದ ಕೊನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಸೊ ಕ ದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿರುವಂತಹ ಅಕ್ಷರವನ್ನ ತಾವುಗಳು ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। और आपके ऑप्शन है, ऑप्शन अ खरगोश, ऑप्शन आ है इमली, ऑप्शन ई है जल और ऑप्शन ई है कमरा। जो क से प्रारंभ होता है यानी कि लेखक क से अंत हो रहा है, तो क से ही एक नया क से प्रारंभ होने वाला शब्द आपको लिखना है। कहां पर, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। प्रश्न 3 है, सेब का रंग डैश। तो यहाँ पर आपको हिंदी के अंदर रंगों की पहचान हो जाएगी, ಬಣ್ಣಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಆಗುತ್ತೆ। ऑप्शन अ है काला, ऑप्शन आ है गुलाबी और ऑप्शन ई है पीला और ऑप्शन ई है नीला। उत्तरवನ್ನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। प्रश्न 4 है, प्रातः काल का अर्थ होगा। प्रातः कालದ ಅರ್ಥ ಏನು ಎನ್ನುವಂತದ್ದು ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। और आपके ऑप्शन है, ऑप्शन अ सूर्योदय का समय, ऑप्शन आ सूर्यास्त का समय, ऑप्शन ई दोपहर और ऑप्शन ई है रात। ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಉತ್ತರವನ್ನ ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। प्रश्न 5 है, निम्न में से गाजर के बारे में उचित अथवा सही कथन है। ಗಜ್ಜರಿ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಕಥನ ಯಾವುದು ಎನ್ನುವಂತದನ್ನ ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। ऑप्शन है, गाजर का रंग नीला होता है, ऑप्शन आ है गाजर में विटामिन होते हैं, ऑप्शन ई है गाजर का स्वाद आम से बढ़कर है और ऑप्शन ई है गाजर पेड़ में लगते हैं। तो ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಕಥನವನ್ನ ಇಲ್ಲಿ ತಾವುಗಳು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕಾಗಿತ್ತು। ಸೊ ಇದಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳು 25 ಅಂಕದ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ। ಸೊ ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಯಾವೆಲ್ಲ ಸ್ತರದಿಂದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 1 ವಸ್ತುನಿಷ್ಠವಾಗಿದೆ, ಕಠಿಣತೆಯನ್ನ ಮಟ್ಟವನ್ನ ನೋಡೋದಾದ್ರೆ ಸರಳ ಕೇಳಲಾಗಿದೆ। ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠವಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಕಠಿಣದಿಂದ ಕೇಳಲಾಗಿದೆ। ವಸ್ತುನಿಷ್ಠ ಪ್ರಶ್ನೆ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೂಡ ಸಾಧಾರಣ ಅಥವಾ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ। ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೂ ಕೂಡ ಕಠಿಣ ಇದೆಯೋ, ಸಾಮಾನ್ಯ ಇದೆಯೋ ಅಥವಾ ಸರಳವಾಗಿದೆಯೋ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ। ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ರೆ ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನ ತಪ್ಪದೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರ ಜೊತೆಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಹಾಗೂ ಇಂತಹದೇ ಎಲ್ಲ ಪಾಠದ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುವುದು। ಸೊ ತಪ್ಪದೇ ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ। ಮತ್ತೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಜೈ ಹಿಂದ್।